काटगाव गटात भाजपचे उमेदवार निवृत्ती माळी, भाग्यश्री शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ। सर्वसामान्यांच्या प्रश्नाला देणाऱ्या भाजपा उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा, नितीन काळे यांचे आवाहन। बालाजी शिंदे यांचा घराघरात संवाद। भाजपचा प्रचार जोरात। जिल्हा परिषद पंचायत समिती भरघोस मताने निवडून आणण्याचा निर्धार। काटगाव जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी गावातील देवस्थानांमध्ये श्रीफळ वाढवून प्रचार रॅली काढून शुभारंभ करण्यात आला। यावेळी नितीन काळे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, चंदवीर बेटकर, राम जवान, सरपंच अशोक माळी यांच्या उपस्थितीत मतदारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला। धाराशिव न्यूज चॅनल रिपोर्टर दादासाहेब काडगावकर, काटगाव, धाराशिव। आपण काटगाव येथे शुभारंभ केला आहे पक्षाच्या वतीने व नागरिकांना व महिलांना तुम्ही काय आश्वासन देता? विशेषतः मी आमचे 2 दिवस नारळ फोडायला उशीर झाले। जी मोठी हानी आमच्या ह्या महायुतीवर, लाडक्या बहिणीवर जी झाली, अजितदादांचं जे दुःखद निधन झालं, त्यामुळं आम्ही सगळे मन सुन्न झालेलं होतं। परंतु ही लोकशाही आहे। दादाने आदेश दिला की निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेला आहे, लोकांमध्ये आपण गेलंच पाहिजेला आहे। मी नागरिकांना आणि महिलांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही आता भाजप किंवा महायुती प्रत्येक घरापर्यंत पोचलेली आहे, प्रत्येक घरातल्यांना लक्षात आलेलं आहे, प्रत्येक संघटनेला लक्षात आलेलं आहे। प्रत्येकानं माहीत आहे की हा पक्ष, ही महायुती प्रत्येकांच्या आज घरापर्यंत पोचल्यामुळं प्रत्येकांना विश्वास आहे करू शकतात, तर हे भाजप आणि महायुती सरकार करू शकतं। आज ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत असेल, प्रत्येक ठिकाणी मोदी माहीत झालेले आहेत, फडणवीस साहेब माहीत झालेले आहेत, राणादादा तर प्रत्येक लहान लेकरापर्यंत पोचलेले आहेत। त्यामुळं आम्ही एकच मागणी तुम्हाला करणार आहे की आपण भविष्यात आपला भाग पुढे न्यायचा असेल, हीच विकास निधी पुढे पाठवायची असेल, राहिलेली कामं पूर्ण करायची असतील तर महायुतीला मतदान करणं, कमळाला मतदान करणं आणि राधादादावर महाराष्ट्राचं नेतृत्व येणार आहे, त्याचा फायदा आपण घेणं, एवढ्यासाठी आम्ही परत एकदा लोकांपर्यंत विनंती करतो। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक उद्याच्या 7 तारखेला मतदान आहे। सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, राणादादाचे हात बळकट करा, अर्चनाताईचे हात बळकट करा, सर्व आलेल्या नेते मंडळीचे हात बळकट करा आणि उद्याच्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून द्या, एवढी नम्र प्रार्थना करतो। आणि पक्षाचा आज नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे, तर आज आपल्याला काय प्रतिसाद मिळतो? आज काटगाव जिल्हा परिषद गटातील काटगाव गणामध्ये निवृत्तीदादा माळी आणि भाग्यश्रीताई शिंदे यांच्या प्रचार शुभारंभार्थ भव्य अशी या काटगाव गावातून रॅली या ठिकाणी काढण्यात आली आणि सर्व या ठिकाणी युवकांचा, माता भगिनींचा, तसेच या गावातील वृद्धांचा, सर्व ज्येष्ठांचा भरपूर असा भरघोस असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये या काटगाव गावातूनच नव्हे तर काटगाव गटातून प्रचंड बहुमताने आमचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून जाणार आहेत। या काटगाव गावामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक विकास आराखडा बनवणार आहोत। इथं असलेले मंदिरं असतील, दर्गा असतील, विविध छोटे मोठे मंदिरं, सभागृह, रस्ते, नाल्या याची एक ब्ल्यूप्रिंट या काटगावची आम्ही बनवून हे काटगाव एक आदर्श गाव, या तुळजापूर तालुक्यातलं आदर्श गाव, आदर्श गट बनवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करत आहोत। मान्य बंद करा जरा, परत येतं का काय? पार्टी काटगाव जिल्हा परिषद गटाचे गणाचे उमेदवार निवृत्तीदादा माळी आणि माझी लहान भाऊजय भाग्यश्रीताई शिंदे यांच्या प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ तुम्ही सकाळपासून कव्हर करत आहात। तुम्ही सकाळपासूनच बघताय की ही निवडणूक आहे, त्या गटातील गणातील सर्व कार्यकर्त्यांनी आता आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत। जनतेने ह्या निवडणुकीची सूत्र हातात घेतलेली आहेत। त्याच्यामुळे ज्या वेळेला जनता सामान्य कुटुंबातील उमेदवारासाठी जेव्हा रस्त्यावर उतरते त्यावेळेला 100% निकाल हा उमेदवार विजयी होतील, दोन्हीच्या दोन्ही। जिल्हा परिषदला निवृत्तीदादा आणि पंचायत समितीला भाग्यश्रीताई शिंदे। आज तुम्ही बघत आहात की आदरणीय राणादादांच्या नेतृत्वात, आदरणीय अर्चनाताईच्या नेतृत्वात या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत विकास पोचलेला आहे। आमचे गटातील गणातील सर्व नेते, वडगावे साहेब असतील, पंडित भाऊ जोकार असतील, सर्वच नेते या ठिकाणी, राम जवान असेल, शिवा साठे असतील, हे सर्व लोक आता ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। आज प्रत्येक घरामध्ये
मुख्यमंत्री लाडकी बहीण आज देवेंद्र फडणवीस साहेबांची लाडकी बहीण असेल, अजितदादाची लाडकी बहीण असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण असेल, ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आता ह्या निवडणूक हातामध्ये घेतलेल्या आहे. त्यामुळं वेगळं काही सांगायची गरज नाही. येणाऱ्या 7 तारखेला मी एवढंच आव्हान करेल या मतदारसंघातील मतदारांना की जिल्हा परिषदसाठी सकाळी 7 वाजता निवृत्तीदादांसाठी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि पंचायत समिती काडगाव गणासाठी भाग्यश्रीताई शिंदे यांना आपण कमळाच्या बटन दाबून या मतदारसंघातील जो जिल्हा परिषदमधील हेड आहेत, पंचायत समितीमधील हेड आहेत, घरकुलाचे बिलं वगैरे जे काम करण्याची तुम्ही संधी द्या. निश्चितपणानं मी बालाजी शिंदे तुमचा सेवक म्हणून तालुक्याच्या ठिकाणी थांबून या मतदारसंघातील वडगाव साहेब मी सुद्धा तुम्हाला आश्वस्त करतो की 100% तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता सर्व जाती धर्मातील लोकांचे घरकुलाचे असतील, विहिरीचे असतील, रस्त्याचे असतील, पानंद रस्त्याचे असतील हे विषय राणादादांच्या, अर्चनाताईच्या माध्यमातून मी सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. अनेक वर्षापासून मी तुमच्यासोबत आहे, यापुढेही सोबत राहीन. 7 तारखेला तुम्ही भाजपच्या चिन्हासमोर बटन दाबावं. धन्यवाद.